नमस्कार, मी वर्षा बीएम्स किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवतोय गव्हाच्या पिठाची मालपोहे। या रेसिपीचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात मिल्कमेडचे कंडेन्स मिल्क वापरलंय। त्याचा रिव्ह्यू रेसिपी बनवून शेवटी सांगणार आहे। त्यासाठी लागणारे साहित्य: गहू पीठ, साखर, साईचे दूध, मिल्कमेडचे कंडेन्स मिल्क। आता वळूया कृतीकडे। एका पातेल्यात 1 कप दूध आणि पाव कप कंडेन्स मिल्क घेतले। दूध थंड असतानाच कंडेन्स मिल्क मिक्स करून घ्यायचे। चमच्याने ढवळून एकत्र केल्यावर लगेचच पाव वाटी साखर व वेलची पावडर घालून गॅस फ्लेम चालू केली। मिश्रण सतत ढवळत 5 मिनिटे उकळवून घेतले। दुसऱ्या पातेल्यात 1 कप गहू पीठ घेऊन त्यात तयार केलेले मिश्रण मिसळून चमच्याने मिक्स केले। मिश्रण थोडेच मिसळायचे, नाहीतर गुठळ्या होतात। असे सगळे मिश्रण आणि गहू पीठ नीट मिसळून घेतल्यावर अर्धा चमचा बडीशेप टाकली व अशी कन्सिस्टन्सी बनवायची। आता हे मिश्रण 15-20 मिनिटांसाठी बाजूला ठेवले। नंतर गॅसवर कढईत तेल गरम करून घेतले व गॅस मध्यम आचेवर ठेवून चमच्याने बॅटर कढईत सोडून एक मालपोहा सोनेरी रंगावर तळून घेतला। एका बाजूने सोनेरी झाल्यावर दुसऱ्या बाजूनही तळायचे। अशा प्रकारे सगळे मालपोहे तळून घेतले। आता आपले मालपोहे तयार आहेत। तुम्ही हे असेही खाऊ शकता, कारण आपण यात साखर आणि कंडेन्स मिल्क वापरलंय। जर तुम्हाला पाकातले मालपोहे बनवायचे असतील तर आता मी पाक बनवायची कृती सांगते। पाकासाठी गॅसवर पॅन ठेवून अर्धी वाटी पाणी आणि अर्धी वाटी साखर घेतली। मिश्रण सतत ढवळत मंद आचेवर साखर वितळून घेतली व केसर टाकले। त्यानंतर 5 मिनिटं उकळू दिले। इथे आपल्याला एकतारी पाक वगैरे बनवायचा नाही, साधा पाक बनवायचा आहे। आणि मग पाक गरम असतानाच मालपोहे पाकात सोडायचे। 10 ते 15 मिनिटं मुरवून घ्यायचे। अशा प्रकारे मालपोहे खूपच स्वादिष्ट बनतात। तुम्ही ही रेसिपी बनवून पहा। हे मालपोहे रबडीबरोबर तुम्ही सर्व केलात तर खूपच अप्रतिम लागतील। लहान मुलांनाही असे पौष्टिक मालपोहे खूप आवडतात। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा। नेक्स्ट काय बनवू कमेंटमध्ये सांगा।